कोणते कॉलेजेस असो किंवा आरटीएम विद्यापीठातले कोणते कॉलेजेस असो, बीएस करायचं आहे तर पुण्याला जायची का गरज आहे? आपल्या कॉलेजमध्ये आहे ना मानसिकता. बरोबर आहे. आता ही दोन्ही क्लॅरिफिकेशन आपण करू. गोंडवाना विद्यापीठामधले असलेले कोर्सेस आणि पुणे विद्यापीठामधले असलेले कोर्सेस सारखे आहेत का? नाही. पुणे विद्यापीठामध्ये एमए स्पॅनिश दिसते तुम्हाला, गोंडवाना विद्यापीठात एमए स्पॅनिश आहे का? आहे का? नाही. गोंडवाना विद्यापीठामधल्या एखाद्या पोराने एमए इकॉनॉमिक्स केला तर त्याला 1 लाखाचा पॅकेज भेटत नाही, डायरेक्ट पोट्ट पांटेल्यावर बसते एमए केलेला. पुणे विद्यापीठातला एमए स्पॅनिश करणारा विद्यार्थी किंवा 6 महिन्याचा एमएचा कोर्स करणारा विद्यार्थी 24 लाखाचे पॅकेज घेते. एमए करणारा विद्यार्थी किती लाखाचे म्हणलं मी? 24 लाखाचे पॅकेज म्हणजे 2 लाख रुपये पगार महिन्याचा. कोण करणारा? एमए करणारा. पण या गोष्टी आहेत का आपल्या इथं? आहेत का? नाही. आणि या सर्व जर गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपलं पहिलं गाव सोडावं लागेल. का करावं लागेल? गाव. बरोबर आहे. नंतर तुमचं काय सोडावं लागेल तुम्हाला?